हे गाईज, गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे आणि आपण शेगावचे जे गजानन महाराज आहे ते त्यांच्या मंदिरात चाललो आहे. पण हे शेगावला नाही, हे पुण्यामधलं गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि हे प्रति मंदिर आहे. म्हणजे जसं शेगावला आहे तसंच हे मंदिर आहे. सो मी अजून शेगावला कधी तर गेली नाही आहे, बट आपण आता इथेच बघूया. आपण कधी गेलो तर तिकडे पण शूट करूच. पण इथे पण खूप छान आहे आणि इतकं भारी वातावरण होतं आणि खूप जास्त गर्दी होती. इतकी गर्दी होती ना, काय सांगा, एवढी गर्दी होती. सो मंदिरामध्ये आता प्रवेश करतो आहे आपण. हे दोन्ही साईडला बिल्डिंग वगैरे दिसत आहेत ना, तर ह्या आपल्या भाविकांना राहण्यासाठी किंवा खाण्यापिण्यासाठी जागा आहे, जिथे आपण राहू शकतो आणि नाश्ता वगैरे करू शकतो. आणि हे मंदिर खूप जास्त उंचावरती आहे. लिटरली आम्ही तिथपर्यंत पोचण्यापर्यंत खूप थकून गेलो होतो. आणि आजच्याच दिवशी आम्ही ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ शूट केले ते. रात्री पण बरेच व्हिडिओ शूट केले ते आणि चांगली व्यवस्थित झोप पण झालेली नव्हती. पण आम्हाला मॉर्निंगला जायचं होतं, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून पुन्हा इकडे आलो, मंदिरामध्ये आलो. तर खूप भारी वाटलं. पुण्यामध्ये जितके दिवस होते मी तितके दिवस खूप जास्त फिरले. त्याचे बरेच ब्लॉग मी शूट केले आहेत आणि काही ठिकाणी तर आपल्याला शूट करायला पण चान्स नसतो, तिथे शूट नाही झालं आहे. हे असे छोटे ब्लॉग मी शूट केले, जास्त काही मोठे ब्लॉग शूट नाही केले. जिथं आम्ही गेलो तिथे असे छोटे ब्लॉग शूट केले. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, मंदिर खूप उंचावर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. पूर्ण व्हाईट कलरमध्ये मंदिर आहे आणि मस्त आजूबाजूला झाडं वगैरे होते. इतकी सारी गर्दी होती. आम्ही सकाळी गेलो तरी पण इतकी गर्दी होती, तर दिवसभर किती सारी गर्दी असेल. सो आता आपण वरती मंदिराकडे जाण्यासाठी प्रवास सुरू केलेला आहे आणि गर्दी असल्यामुळे बराच वेळ लागला आम्हाला वरती पोचायला आणि लिटरली आम्ही खूप थकून गेलो होतो. आणि ऑलरेडी आम्ही बरेच ठिकाणी फिरतो, त्याच्यामुळे आमचे आधीच पाय दुखत होते. आणि माझ्यासोबत व्हिडिओ शूट म्हणजे आम्ही जे मंदिरामध्ये वगैरे गेलो ना, तर गजानन महाराजांच्या मंदिरासाठी जाताच आमचे आधीच पाय दुखायला लागून गेले, कारण की आम्ही आदल्या दिवशी पण खूप सारं फिरलो होतो. आणि तुम्ही बघू शकता बरेच सारे लोक इथं आलेले आहे आणि मंदिरात इथं आल्यावर असं खूप छान वाईब येते. म्हणजे नाही का, असं मला तर कुठल्याही मंदिरात गेलं ना काहीच तर असं नाही का टेन्शन फ्री वाटतं. म्हणजे मनात कोणतंच टेन्शन नसतं. आणि मला अजून ब्लॉग काढायची एवढी सवय नाही आहे, तर नाही का सो बाहेर असं लोकांमध्ये जाऊन ब्लॉग काढायला मला अजूनही भीती वाटते, किंवा नाही का मला जे बोलायचं असं ते मी विसरून जाते. म्हणून मी आता घरी येऊन व्हॉइस ओव्हर करते आणि तिथे असे गर्दी असल्यामुळे नाही का आपण काय बोलतो ना हे व्हिडिओमध्ये कळत नाही. सो गाईज, आता आपण वरती पोचलेलो आहेत. बरंच म्हणजे अर्ध्या भागापर्यंत पोचलो आहोत. तर वरतून आपल्याला पुण्यामधील ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर म्हणजेच ज्ञानेश्वरी गाथा मंदिरसुद्धा दिसलेलं आहे. म्हणजे इतकं उंचावर आले. हे दिसतं म्हणत आपल्याला समोर जे व्हाईट मंदिर दिसतं आहे तेच ज्ञानेश्वरी गाथा मंदिर किंवा ज्ञानेश्वरी मंदिर म्हणून ओळखलं जातं. सो ते सुद्धा इथनं एवढ्या लांबून दिसत होतं. म्हणजे एवढ्या उंचावरती गजानन महाराजांचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघा खाली किती, खालून आपण इतक्या वरती आलो. इथून आपल्याला बरंच अजून थोडंसं वरती जायचं होतं. आणि काहीच मंदिरामध्ये आपल्याला शूट वगैरे करून दिलेलं नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला मंदिरामधलं वातावरण दाखवू शकले नाही. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त आणि आता आपण पुन्हा खाली जाण्यासाठी निघालेलो आहोत. बरेच सारे आम्ही फोटो वगैरे काढले आहे, जे की मी इंस्टावरती शेअर नक्कीच करेल लवकरच, कारण की मी अजून ते व्हिडिओज एडिट नाही केले, तर फोटो वगैरे काहीही मी अजून इंस्टावरती टाकलेली नाही. आणि माझ्या इंस्टा ID ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आता मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आहे. आणि खूप सॉरी, मी खूप लेट ब्लॉग टाकते आहे. आणि चला आता तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. आणि खूप लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि